नमस्कार, आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे। नमस्कार, आज दिनांक 23/9/17 ठळक घडामोडी। श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठानाची नेपाळहून भव्य मशाल ज्योत संजयजी बोरसे भैया यांच्या घरी झाले आगमन। होऊन पूजनाचा झाला कार्यक्रम। धुळे चॅरिटेबल सोसायटीचे अण्णासाहेब रमेश अजमेरा कॉलेज ऑफ फार्मसी धुळे या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर.बी. पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर झाली निवड। बातमी नंबर 1, श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठानाची नेपाळहून पायी भव्य मशाल घेऊन 61 कार्यकर्ते भाजपाचे संजयजी बोरसे यांच्या घरी संध्याकाळी 7 वाजता पायी मशाल पोहोचली। त्या मशालीचे पूजन करून सर्व पदयात्रेंना हात रुमाल वाटप करण्यात आला व त्या सर्व पदयात्रेचे स्वागत केले। श्री क्षेत्र रुखे गाव श्री साईबाबांच्या शिर्डीपासून शनिशिंगणापूर नवीन रोडवर वसलेले आहे। या गावामध्ये श्री वज्रेश्वरी प्रातेचे पुरातन असे जागृत देवस्थान आहे। नवरात्र उत्सवामध्ये अष्टमीच्या दिवशी होम हवन प्रज्वलित करण्यासाठी पायी ज्योत आणण्यात येते। श्री वज्रेश्वरी मातेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये श्री वैष्णव देवी जम्मू काश्मीर येथून प्रथम पायी ज्योत आणण्याचा मान एकरुखे गावचे वज्रेश्वरी प्रतिष्ठानाने मिळवला आहे। या पायी ज्योतच्या स्वागतासाठी माननीय भाजपाचे संजयजी बोरसे, विजय पाचापूरकर, श्री नंदू ठोंबरे, दिनेश शिंदे, डॉक्टर आर.बी. पाटील, विकास पाटील, सूर्यवंशी सर, चव्हाण सर, प्रथमेश गांधी, दिग्विजय बोरसे, मुन्ना मोरे, प्रकाश चौधरी व अनेक देवपूर मंडळाचे कार्यकर्ते। 12 वर्षात जवळजवळ हा तिसरा टप्पा आहे की मला वज्रेश्वरी प्रतिष्ठान राहता येथील ह्या सर्व कार्यकर्त्यांनी जी मला संधी दिली आहे, तर आम्ही त्यांचे सर्वात प्रथम त्यांचे मी आभार मानतो। ही ज्योत आता साधारणतः श्री क्षेत्र मनोकामना देवी नेपाळ येथून ते आणतायत, पायी पळत आणतायत। यांचा 62 लोकांचा ग्रुप आहे आणि हे लोक प्रत्येकजण पहिला 5 किलोमीटर पळतो, त्याच्यानंतर दुसरा 5 किलोमीटर पळतो, असं पळत पळत हे नेपाळहून ते आता साधारणतः राहत्यापर्यंत एवढी मोठी लांब पल्ल्यातला हा 7 तारखेला ही ज्योत आणायला सुरुवात केली आहे। ती साधारणतः आज आपल्याला आपल्या घरावरूनच जाते। लोक कुठेतरी वेगळीकडे जाऊन पुण्य कमवतात, पण त्यांनी मला आज माझ्या घरी येऊन मला पुण्य कमवायची संधी दिली, त्याबद्दल मी वज्रेश्वरी प्रतिष्ठानचा हे आता त्यांचे 13 वर्ष पूर्ण झालेत, त्याचा मी आभार मानतो। माननीय संजय भाऊ हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये नेहमी परिसरामध्ये शहरामध्ये अग्रेसर असतात आणि गोरगरिबांच्या मदतीला नेहमी धावून जातात। तर आज नगर जिल्ह्यातून वज्रेश्वरी प्रतिष्ठान या ठिकाणाहून जी मशाल निघालेली आहे, या मशालीचं स्वागत त्यांनी केलेलं आहे आणि या मशाल यात्रेला आलेले आदरणीय सर्व भक्तगण आणि या भक्तगणांसाठी दरवर्षी दर 3 वर्षांनी ते सेवा करण्याचा मान त्यांना मिळतो आणि भगवंत कृपेने त्यांनी जी सेवा केलेली आहे त्यांच्या कार्यामध्ये ती सेवा त्यांना सद्गुरू लागो हीच माझी प्रार्थना आहे। ते उपस्थित होते। बातमी नंबर 2, धुळे चॅरिटेबल सोसायटीचे अण्णासाहेब रमेश अजमेरा कॉलेज ऑफ फार्मसी धुळे या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आर.बी. पाटील सर यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा अभ्यास मंडळावर कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली। त्यानिमित्ताने श्री संजयजी बोरसे, दिनेश शिंदे, नंदूभाऊ ठोंबरे, विकास पाटील, प्रथमेश गांधी, एस.के. सूर्यवंशी, सत्कार महर्षी यांची त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली। तसेच सदर कार्यक्रमात श्री एस.बी. देशमुख, डॉक्टर नितीन शिरोळे, श्री चव्हाण सर, श्री राजेश चव्हाण यांची सर्वांची उपस्थिती लाभली। आमचे मित्र आर.बी. पाटील सर, उपप्राचार्य कमलाबाई अजमेरा फार्मसी यांचं निवड विद्यापीठामार्फत बिनविरोध झालेली आहे। अतिशय अडचणीचा सामना होता, परंतु तरीसुद्धा त्यांच्या मंडळावा असा स्वभाव, त्यांचं कार्यशैली, त्यांच्या कामाची असणारी पावती यांची दखल घेऊन विद्यापीठावर सन्माननीय मान्यवरांनी त्यांना बिनविरोध निवड घोषित केलेलं आहे। तरी आम्ही आमच्या सर्व मित्रमंडळ त्याचप्रमाणे या ठिकाणी संजय भाऊ त्याचप्रमाणे त्यांचे मित्र यांच्यातर्फे या ठिकाणी त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे। तरी त्यांना हा सत्कार त्यांनी स्वीकारलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी आमचे सन्मित्र आणि सर्व सहभागी असलेले मेंबर्स
उमेदवार त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्यसुद्धा त्यांचं हे सत्कारमेय सहकार्य समाजकार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगतीचं हो अशा प्रकारच्या सदिच्छा आपण सर्व मिळून व्यक्त करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा.